कर्मकांडावर नव्हती, तर ते साक्षात दैवी अनुभूतीसाठी आसुसलेले होते. स्वामी ज्या मार्गावरून जात असत तिथे फुलांचा सुगंध दरवळत असे. त्यांच्या आगमनाने त्या शुष्क अरण्यातही नवीन पालवी फुटली आणि अनेक वर्षांपासून कोरड्या पडलेल्या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या. हे केवळ एका मानवाचे आगमन नव्हते, तर ते साक्षात दत्तप्रभूंचे तिसरे अवतार होते, ज्यांनी आपल्या भक्तांना आधार देण्यासाठी हे सगुण रूप धारण केले होते. स्वामींच्या डोळ्यात एक अथांग सागर होता, ज्यामध्ये करुणा आणि प्रेम भरलेले होते. त्यांनी जेव्हा प्रथम आपली दृष्टी त्या अरण्यातील एका हरणाच्या पाडसावर टाकली, तेव्हा ते पाडस व्याघ्राच्या भयाला विसरून स्वामींच्या जवळ जाऊन विसावले. हीच त्यांच्या अगाध शक्तीची पहिली प्रचिती होती, की त्यांच्या सानिध्यात वैर विसरून सर्व प्राणी मात्र एक रूप होतात. त्या अरण्यातील ऋषींनी जेव्हा स्वामींना पाहिले, तेव्हा त्यांना समजले की आपण ज्या परब्रह्माची वर्षानुवर्ष तपश्चर्या करत होतो ते आज आपल्यासमोर साक्षात उभे आहेत. त्यांनी धावत येऊन स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि संपूर्ण अरण्य श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या घोषाने दुमदुमून गेले. हा तोच काळ होता जेव्हा अक्कलकोटच्या दिशेने जाणाऱ्या या महान प्रवासाची बीजे रोवली जात होती. स्वामींच्या प्रत्येक हालचालीत एक गूढ संकेत होता आणि त्यांच्या शांत बसण्यातही एक महान उपदेश दडलेला होता. प्राचीन काळातील ते साधे लोक स्वामींच्या केवळ दर्शनाने तृप्त होत असत. त्यांच्या भोवती एक निळे तेज सतत वलय करत असे, जे त्यांच्या ईश्वरी अंशाची साक्ष देत असे. या पहिल्या चरणात स्वामींनी आपल्या प्रकट होण्याची लीला दाखवून जगाला हे सूचित केले की आता संकटाचे दिवस संपले आहेत आणि साक्षात देव आपल्या सोबत चालणार आहे. स्वामींनी पुढे चालत असताना एका जीर्ण झालेल्या प्राचीन शिवमंदिरात प्रवेश केला, जिथे अंधार होता, पण त्यांच्या प्रवेशाने गाभारा प्रकाशाने न्हाऊन निघाला. तिथे असलेल्या पुजाऱ्याला प्रथम वाटले की कोणीतरी सामान्य साधू आहे, पण जेव्हा त्याने स्वामींच्या डोळ्यांत पाहिले तेव्हा त्याला साक्षात कैलासपती महादेवाचे दर्शन झाले. तो पुजारी थरथर कापायला लागला आणि त्याच्या हातातील पूजेचे ताट खाली पडले. पण स्वामींनी केवळ एक हात उंचावून त्याला अभय दिले. तोच तो क्षण होता जेव्हा स्वामींनी पहिल्यांदा आपल्या भक्ताला निर्भयतेचा आशीर्वाद दिला होता. स्वामींच्या या पहिल्या लीलांनी त्या भागातील जनजीवन पूर्णपणे बदलून गेले. लोक आपल्या रोजच्या चिंता विसरून केवळ या अवलियाच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले. पण स्वामींना तर अजून खूप मोठा प्रवास करायचा होता. त्यांना अनेक पीडित जीवांचा उद्धार करायचा होता आणि अक्कलकोटसारख्या पावन भूमीला आपले कायमचे निवासस्थान बनवायचे होते. या प्रवासात त्यांना अनेक राजघराणी, अनेक संकटग्रस्त कुटुंब आणि अनेक अहंकारी पंडित भेटणार होते, ज्यांचा गर्व स्वामी आपल्या लीलेने हरण करणार होते. त्या अरण्यातील प्रवास करताना स्वामींनी निसर्गाशी जे संवाद साधले ते केवळ साधू संतांनाच समजू शकत होते. त्यांनी एका सुकलेल्या झाडाला स्पर्श केला आणि ते झाड क्षणात फुलांनी बहरले. हे पाहून तिथे उपस्थित असलेले ग्रामस्थ थक्क झाले. त्यांनी स्वामींना देवाचा अवतार मानून त्यांची पूजा करायला सुरुवात केली. पण स्वामी तर या सर्व मान सन्माना पलीकडे होते. ते केवळ आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी या पृथ्वीतलावर वावरत होते. या पहिल्या टप्प्यात स्वामींचे रूप, त्यांचे तेजस्वी व्यक्तिमत्व आणि त्यांच्या आगमनाचा निसर्गावर झालेला परिणाम आपण अनुभवला आहे. ही कथा जशी पुढे सरकेल तसे आपल्याला स्वामींच्या त्या अद्भुत चमत्कारांची आणि अक्कलकोटपर्यंतच्या प्रवासाची अधिक खोलवर माहिती मिळेल, जिथे ते जगाला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा महामंत्र देणार आहेत. स्वामी समर्थांच्या त्या तेजस्वी रूपाचे दर्शन घेतल्यानंतर त्या अरण्यातील वातावरण पूर्णपणे बदलून गेले होते आणि आता स्वामींनी आपला मोर्चा जनसामान्यांच्या वस्त्यांकडे वळवला होता. त्या काळी गावागावांतून छोटी राज्ये आणि जहागिरी होत्या, जिथे प्राचीन मंदिरे हीच संस्कृतीचे केंद्र मानली जात असत. स्वामी चालत असताना त्यांच्या पावलाखालील कडक ऊनसुद्धा शीतल सावलीत रूपांतरित होत असे. असे म्हणतात की स्वामी जेव्हा एका गावातून दुसऱ्या गावात जात तेव्हा त्यांच्या पावलांच्या ठशांमधून सुगंधित मातीचा दरवळ येत असे. एके दिवशी स्वामी एका अशा गावात पोहोचले जिथे भीषण दुष्काळ पडला होता. जमिनीला मोठ्या भेगा गेल्या होत्या आणि पावसाविना शेती वाळून गेली होती. गावकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागून राहिले होते, पण नशिबाच्या कोरड्या रेषा पुसणारा कुणीही नव्हता. अशा वेळी आजानुबाहू स्वामी समर्थ त्या गावाच्या वेशीवर प्रगट झाले. त्यांच्या खांद्यावर एक जुनी झोळी होती आणि हातात एक लाकडी दंड होता, पण त्यांचे तेज मात्र सूर्याला लाजवणारे होते. गावातील एका वृद्ध पुजाऱ्याने जेव्हा स्वामींना पाहिले तेव्हा त्याला जाणवले की हा कुणी सामान्य संन्यासी नसून जगाचा नियंता आहे. स्वामी एका कोरड्या विहिरीपाशी जाऊन थांबले.
गावकऱ्यांनी त्यांना सावध केले की महाराज, ह्या विहिरीत थेंबभरही पाणी नाही, आपण उगाच कष्ट घेऊ नका. पण स्वामींनी केवळ एक स्मितहास्य केले आणि आपल्या हातातील कमंडलूतील थोडेसे पाणी त्या अथांग आणि कोरड्या विहिरीत अर्पण केले. आणि काय आश्चर्य! पाहता पाहता त्या विहिरीच्या तळातून पाण्याचे झरे उचंबळून वर येऊ लागले. जमिनीच्या खालून पाण्याचा असा काही घनघोर आवाज आला की संपूर्ण गाव तिथे धावत आले आणि ज्या विहिरी या लोकांनी मृत मानले होते ती विहीर अमृतासारख्या गोड पाण्याने काठोकाठ भरली. हे पाहून गावकऱ्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि जय जयकार सुरू केला. पण स्वामींना कसलाही अहंकार नव्हता. त्यांनी केवळ शांत नजरेने सर्वांकडे पाहिले आणि पुढे चालू लागले. त्या गावात एक अहंकारी सावकार होता, ज्याला आपल्या संपत्तीचा मोठा गर्व होता. त्याने जेव्हा स्वामींचा हा चमत्कार ऐकला तेव्हा त्याला वाटले की हा कुणीतरी जादूगार असावा. त्याने स्वामींना आपल्या वाड्यात येण्याचे निमंत्रण दिले, जेणेकरून तो त्यांची परीक्षा घेऊ शकेल. स्वामींना सर्व काही ज्ञात होते, कारण ते अंतर्यामी होते. ते त्या सावकाराच्या विशाल वाड्यात गेले. तिथे सोन्या चांदीची भांडी आणि रेशमी वस्त्रे पसरलेली होती. सावकाराने विचारले, महाराज, जर तुम्ही खरेच सिद्ध पुरुष असाल तर सांगा, माझ्या या पेटीत काय आहे? स्वामींनी मोठ्याने हसून उत्तर दिले की ज्या पेटीत तू सोने मानतो आहेस तिथे आता केवळ राख आहे. सावकाराने घाईघाईने पेटी उघडली तर काय आश्चर्य! त्यातील सर्व सोन्याचे दागिने काळवंडून राख झाले होते. हे पाहून सावकाराचे गर्वहरण झाले आणि तो स्वामींच्या पाया पडला. स्वामींनी त्याला उपदेश दिला की संपत्तीचा गर्व करू नकोस, कारण जे आज तुझे आहे ते उद्या माती होणार आहे. केवळ भक्ती आणि सेवाच कायम राहते. या घटनेनंतर स्वामींचा महिमा आसमंतात पसरला आणि लोक त्यांना अक्कलकोट स्वामी या नावाने ओळखण्यापूर्वीच समर्थ म्हणू लागले. स्वामींचा प्रवास आता घनदाट जंगलातून एका प्राचीन नदीच्या तीराकडे वळला होता. त्या नदीचे नाव चंद्रभागा होते, जिथे अनेक साधू तपश्चर्या करत असत. स्वामींनी तिथे एका जुन्या वटवृक्षाखाली आपले आसन मांडले. त्या वटवृक्षाच्या पारंब्या स्वामींच्या स्वागतासाठी जमिनीपर्यंत लावल्या होत्या. तिथे एक वृद्ध संन्यासी अनेक वर्षांपासून ध्यानस्थ होता, ज्याची इच्छा होती की त्याला प्रत्यक्ष परमेश्वराचे दर्शन व्हावे. स्वामींनी त्या संन्याशाच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्या क्षणी त्या वृद्धाला आपल्या डोळ्यासमोर साक्षात विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप दिसले. त्याचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले आणि तो स्वामींच्या चरणांवर डोके ठेवून म्हणाला, महाराज, आज माझे जीवन सार्थ झाले. स्वामींनी त्याला सांगितले की तुझी भक्ती पूर्ण झाली आहे, आता तू शांततेने निजधामाला जाऊ शकतोस. ही घटना पाहणारे लोक थक्क झाले, कारण त्या संन्याशाने आनंदाने आपला देह तिथेच त्यागला. स्वामींच्या सानिध्यात मृत्यूसुद्धा एक उत्सव बनला होता. अशा प्रकारे स्वामी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भ्रमण करत होते. कधी ते लहान मुलांसोबत खेळत, तर कधी रागीट प्राण्यांना शांत करत. एकदा वाटेत एक पिसाळलेला हत्ती अंगावर धावून आला. तेव्हा लोक जीव वाचवण्यासाठी पळत लागले, पण स्वामी जागेवरून हल्लेसुद्धा नाहीत. त्यांनी केवळ हत्तीच्या डोळ्यात पाहिले आणि तो अक्राळ विक्राळ हत्ती एका पाळीव प्राण्यासारखा स्वामींच्या समोर झुकला आणि त्याने आपल्या सोंडेने स्वामींच्या चरणांना स्पर्श केला. ही स्वामींची माया होती, जी हिंस्त्रतेला सुद्धा प्रेमात बदलत असे. ह्या स्वामींचे हे रूप पाहून निसर्गातील सर्व तत्वे त्यांच्या आज्ञेत राहत असत. वाटेत त्यांना अनेक प्राचीन मंदिरे लागली, जिथे स्वामींनी स्वहस्ते अभिषेक केला आणि देवात आणि भक्तात काहीही अंतर नाही हे सिद्ध केले. स्वामींच्या या दिव्य प्रवासात त्यांनी कधीही स्वतःसाठी काही मागितले नाही. जे काही मिळाले ते गरिबांना वाटून दिले. त्यांच्याकडे येणारा प्रत्येक भक्त काहीतरी नवीन शिकून जात असे. कोणी दुःखी असेल तर स्वामी त्याला धीर देत. भिऊ नकोस हे शब्द त्यांच्या मुखातून जेव्हा निघत तेव्हा भक्ताच्या अर्ध्या व्याधी तिथेच नष्ट होत असत. अक्कलकोटच्या दिशेने जाणारी ही पावले आता एका नवीन अध्यायाची सुरुवात करत होती, जिथे एका महान साम्राज्याचा राजासुद्धा या अवलियाच्या चरणी नतमस्तक होणार होता. स्वामींच्या दिव्यतेची ही गाथा प्रत्येक मनाला भिडणारी होती, कारण त्यात केवळ चमत्कार नव्हते, तर त्यात मानवी मनाला शांती देणारी एक शक्ती होती. ह्या दुसऱ्या चरणात आपण पाहिले की कशा प्रकारे स्वामींनी गावागावांत जाऊन लोकांचे दुःख दूर केले आणि निसर्गावर आपली सत्ता सिद्ध केली. आता हा प्रवास अक्कलकोटच्या त्या ऐतिहासिक वटवृक्षाकडे वळणार होता, जिथे स्वामींचे कायमचे वास्तव्य होणार होते. स्वामी समर्थांचा तो दिव्य प्रवास आता अशा एका टप्प्यावर आला होता, जिथे निसर्ग आणि अध्यात्म यांचा अनोखा संगम पाहायला मिळत होता.
स्वामी चालत असताना त्यांच्या मागे भक्तांचा मोठा समुदाय जमा होऊ लागला होता. परंतु स्वामींना एकांताची ओढ होती. ते एका अशा प्राचीन अरण्यात शिरले जिथे मानवी पाऊल पडणे कठीण होते. त्या अरण्यात एक जुना शिवशंकराचा मठ होता, जो अनेक शतकांपासून दुर्लक्षित पडला होता. त्या मठाच्या भिंतींवर शेवाळ साचले होते आणि आजूबाजूला काटेरी झुडपे वाढली होती. स्वामींनी जेव्हा त्या मठाच्या आवारात प्रवेश केला तेव्हा तिथला परिसर एकाएकी चैतन्याने न्हाऊन निघाला. तिथे एक वृद्ध साधू राहत होते, ज्यांचे नाव सिद्धेश्वर होते. त्यांनी आपल्या आयुष्याची 60 वर्षे त्या महादेवाची सेवा केली होती, पण त्यांना कधीच ईश्वराचा साक्षात्कार झाला नव्हता. स्वामींना पाहताच सिद्धेश्वर साधूंच्या मनात एक विलक्षण लहरी उठल्या. त्यांना वाटले की साक्षात कैलासपती महादेवानेच व्याघ्रचर्म सोडून हे मानवी रूप धारण केले आहे. स्वामी त्या मठातील एका शिळेवर बसले आणि त्यांनी सिद्धेश्वरांकडे पाहिले. स्वामींच्या त्या एका नजरेत इतकी करुणा होती की सिद्धेश्वरांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. स्वामींनी विचारले, काय रे सिद्धेश्वरा, अजून किती काळ या दगडाच्या मूर्तीमध्ये मला शोधणार आहेस? मी तर तुझ्या समोर उभा आहे. हे ऐकताच सिद्धेश्वरांना जाणीव झाली की ज्याची आपण प्रतीक्षा करत होतो तो हाच परब्रह्म आहे. स्वामींनी त्या मठाच्या आवारात एक प्राचीन विधी सुरू केला. त्यांनी आपल्या योग सामर्थ्याने तिथल्या भूमीतून अग्नी प्रज्वलित केला आणि कोणत्याही साधनाशिवाय तिथे यज्ञाचा धूर आकाशाकडे झेपावू लागला. त्या धुराचा सुगंध संपूर्ण अरण्यात दरवळला आणि हिस्त्र प्राणीसुद्धा तिथे येऊन शांतपणे बसले. स्वामींच्या या लीला पाहून सिद्धेश्वर साधू धन्य झाले. स्वामींनी त्यांना सांगितले की भक्ती ही केवळ कर्मकांडात नसते, तर ती विश्वातील प्रत्येक जीवमात्रावर प्रेम करण्यात असते. स्वामींनी त्या मठात काही काळ वास्तव्य केले आणि तिथल्या परिसरातील पीडित लोकांना बोलावून त्यांच्या व्याधी दूर केल्या. एकदा एक असा व्याधीग्रस्त माणूस आला ज्याच्या शरीराची त्वचा पूर्णपणे सडली होती. समाजाने त्याला वाळीत टाकले होते, पण स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि आपल्या कमंडलूतील तीर्थ त्याच्या अंगावर शिंपडले. पाहता पाहता त्याचे शरीर सोन्यासारखे लकाकू लागले आणि तो माणूस स्वामींच्या चरणांवर लोळण घेऊ लागला. स्वामींचे हे कार्य पाहून तिथल्या राजाला सुद्धा वार्ता समजली. त्या राज्याचे नाव मंगळवेढे होते, जिथे स्वामींनी काही काळ आपली लीला दाखवली होती. तिथल्या राजवाड्यात जेव्हा स्वामींच्या आगमनाची वार्ता पोहोचली तेव्हा राजा स्वतः आपल्या लवाजमासह स्वामींच्या दर्शनाला आला. राजाला वाटले होते की तो खूप मोठी भेटवस्तू नेईल, पण स्वामींनी त्याच्या भेटीकडे ढुंकूनही पाहिले नाही. उलट स्वामींनी त्याला सुनावले की तू तुझ्या प्रजेची काळजी घे, तीच माझी खरी सेवा आहे. राजाचा अहंकार तिथे गळून पडला आणि तो स्वामींचा परमभक्त झाला. स्वामींच्या या प्रवासात पुढे एक अशी घटना घडली जिने स्वामींच्या अंतर्यामी असण्याचा पुरावा दिला. एका घनदाट जंगलातून जात असताना स्वामींना काही दरोडेखोरांनी घेरले. त्यांना वाटले की या साधूकडे नक्कीच काहीतरी मौल्यवान वस्तू असेल, पण स्वामींनी शांतपणे आपली झोळी त्यांच्यासमोर केली. त्या झोळीतून दरोडेखोरांना केवळ धोंडे आणि पाने दिसली, पण जेव्हा स्वामींनी त्या वस्तूंना स्पर्श केला तेव्हा त्या दगडांचे रूपांतर हिरे आणि माणकात झाले. हे पाहून दरोडेखोर थक्क झाले, पण स्वामींनी त्यांना सांगितले की जर तुम्ही हे धन चोरीने नेले तर हे पुन्हा दगड होतील आणि जर तुम्ही तुमच्या कष्टाने कमवले तरच ते टिकेल. स्वामींच्या या बोधाने दरोडेखोरांनी आपली शस्त्रे खाली टाकली आणि ते स्वामींच्या चरणी शरण आले. अशा प्रकारे स्वामी वाईट प्रवृत्तीच्या लोकांचे सुद्धा हृदय परिवर्तन करत होते. स्वामींचा हा प्राचीन प्रवास आता सोलापूरच्या दिशेने वळत होता. वाटेत अनेक नद्या लागल्या, अनेक पर्वतरांगा लागल्या, पण स्वामींचा वेग धकत नव्हता. ते कधी वाऱ्यासारखे धावत तर कधी तासनतास एका जागी स्थिर बसून राहत. एकदा तर असे झाले की स्वामी एका विहिरीत उतरले आणि 2 दिवस बाहेरच आले नाहीत. लोकांना वाटले की स्वामींचे काहीतरी बरे वाईट झाले असावे, पण जेव्हा ते बाहेर आले तेव्हा त्यांचे शरीर कोरडे होते आणि त्यांच्या हातात एक दिव्य पाषाण होता, जो त्यांनी त्या विहिरीच्या तळातून काढला होता. स्वामींच्या या गूढ लीला कोणालाही समजत नव्हत्या, पण प्रत्येकाला हे जाणवत होते की हे जग चालवणारी शक्ती आपल्यासोबत आहे. स्वामींच्या सानिध्यात आल्यावर मनातील सर्व चिंता नष्ट होत होत्या आणि एक वेगळाच आनंद मिळत होता. अक्कलकोटच्या दिशेने जाणारी ही पावले आता एका अशा स्थानाकडे वळत होती जिथे स्वामींचे प्रकट दिवस साजरे केले जाणार होते आणि जिथे ते आपल्या भक्तांना कायमचा आधार देणार होते. स्वामींच्या या 3ऱ्या चरणात आपण पाहिले की कशा प्रकारे त्यांनी अहंकार तोडला, व्याधी दूर केल्या आणि निसर्गावर आपले प्रभुत्व दाखवले. आता पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की स्वामींचा अक्कलकोटमध्ये प्रवेश कसा झाला आणि तिथल्या वटवृक्षाची कथा काय आहे. स्वामी समर्थांचा तो दिव्य प्रवास आता अशा एका वळणावर आला होता जिथे अक्कलकोटच्या पावनभूमीचे दर्शन जवळ येऊ लागले होते. त्या काळी अक्कलकोट हे एक छोटेसे पण सात्विक राज्य होते, जिथे निसर्गाची अफाट कृपा होती आणि लोक भोळ्या भावाचे होते. स्वामी जेव्हा या भूमीच्या दिशेने येत होते तेव्हाच तिथल्या वातावरणात एक अनामिक शांतता पसरली होती.
वाटेत एका ठिकाणी स्वामी एका विशाल वटवृक्षाखाली विश्रांतीसाठी थांबले. तो वृक्ष अनेक वर्षांपासून त्या मातीत उभा होता, पण स्वामींच्या आगमनाने त्या वृक्षाच्या पानांना जणू वाचा फुटली आणि वाऱ्याच्या झुळुकीसोबत तो वृक्ष डोलू लागला. स्वामींनी तिथे बसून एका प्राचीन पाषाणावर आपले हात विसावले आणि त्याच क्षणी त्या पाषाणातून पाण्याचे झरे वाहू लागले. तिथे असलेल्या एका गुराख्याने हे दृश्य पाहिले आणि तो अवाक झाला. त्याने पाहिले की हे दिव्य पुरुष साध्या मानवासारखे दिसत नाहीत, कारण त्यांच्या शरीराभोवती एक सोनेरी वलय होते. स्वामींनी त्या गुराख्याला जवळ बोलावले आणि विचारले, "काय रे बाळा, तुला काय हवे आहे?" तो गुराखी गरीब होता आणि त्याचे कुटुंब भुकेने व्याकुळ होते. स्वामींनी आपल्या झोळीतून एक सुकी भाकरी काढली आणि त्याला दिली. ती भाकरी पाहून गुराख्याला वाटले की एवढ्याशा भाकरीने काय होणार, पण जेव्हा त्याने ती खायला सुरुवात केली तेव्हा ती भाकरी संपतच नव्हती. त्याने पोटभर खाल्ले आणि आपल्या कुटुंबासाठी सुद्धा नेली, तरीही ती भाकरी तशीच राहिली. हा चमत्कार पाहून त्या गुराख्याने गावात जाऊन सर्वांना सांगितले की जंगलात एक अगाध शक्ती असलेला देवमाणूस आला आहे. स्वामी आता हळूहळू अक्कलकोटच्या वेशीवर पोहोचले होते. तिथे एक प्राचीन वेस होती जिचे दरवाजे रात्रीच्या वेळी बंद केले जात असत, पण जेव्हा स्वामी तिथे पोहोचले तेव्हा ते लोखंडी दरवाजे कोणत्याही मानवी स्पर्शाशिवाय आपोआप उघडले गेले. तिथे असलेल्या रक्षकांना वाटले की हा काहीतरी दैवी चमत्कार आहे. स्वामींनी कोणाशीही न बोलता थेट गावाच्या मध्यभागी असलेल्या त्या ऐतिहासिक वटवृक्षाकडे आपली पावले वळवली. हा तोच वटवृक्ष होता जो आजही स्वामींच्या वास्तव्याची साक्ष देतो. स्वामी जेव्हा त्या वृक्षाखाली बसले तेव्हा तिथल्या मातीचा सुगंध दरवळू लागला आणि आकाशात ढगांनी गर्दी करून स्वामींवर सावली धरली. अक्कलकोटच्या त्या काळातील राजांना जेव्हा या दिव्य पुरुषाची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या मंत्र्यांना पाठवून चौकशी करायला सांगितली. मंत्री आले तेव्हा त्यांनी पाहिले की स्वामी एका लहान मुलाप्रमाणे मातीत खेळत आहेत, पण त्यांच्या डोळ्यात ब्रह्मांडाचे ज्ञान चमकत आहे. मंत्र्यांनी विचारले, "महाराज, आपण कुठून आलात? आपले नाव काय?" स्वामींनी मोठ्याने हसून उत्तर दिले की आम्ही मूळ पुरुष आहोत. आम्ही कर्दम ऋषींच्या आश्रमातून आलो आहोत आणि आम्हीच सर्वत्र आहोत. स्वामींचे हे शब्द ऐकून मंत्र्यांची मती गुंग झाली. त्यांना समजले नाही की हा संन्यासी स्वतःला मूळ पुरुष का म्हणत आहे, पण स्वामींच्या त्या शब्दांत एक असे वजन होते की कोणालाही उलट प्रश्न विचारण्याची हिंमत झाली नाही. स्वामींनी त्याच दिवशी जाहीर केले की हे अक्कलकोट आता आमचे निवासस्थान असेल आणि इथूनच आम्ही जगाचा उद्धार करू. स्वामींच्या या प्रकट होण्याने अक्कलकोटचे भाग्य उजळले होते. तिथल्या घराघरात आता स्वामींच्या नावाचा जयघोष होऊ लागला होता. लोक आपल्या तक्रारी घेऊन, आपल्या समस्या घेऊन स्वामींकडे येऊ लागले. स्वामी कोणाला रागावत तर कोणाला प्रेमाने जवळ घेत, पण प्रत्येकाचे दुःख ते एका क्षणात हरण करत असत. एकदा एका ब्राह्मणाने स्वामींची परीक्षा घेण्याचे ठरवले. त्याने मनात विचार केला की जर हे खरंच ईश्वराचे अवतार असतील तर त्यांनी मला न विचारता माझ्या मनातील इच्छा सांगावी. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि त्याच्या मनात असलेल्या सर्व शंका एकामागून एक बोलून दाखवल्या. तो ब्राह्मण स्वामींच्या पायावर कोसळला आणि क्षमा मागू लागला. स्वामींनी त्याला सांगितले की संशय हा भक्तीचा शत्रू आहे. तू जर पूर्ण श्रद्धेने आला असतास तर तुला हे सर्व विचारण्याची गरज पडली नसती. अशा प्रकारे स्वामींनी अक्कलकोटमध्ये आपल्या वास्तव्याच्या सुरुवातीलाच अनेकांचे अहंकार मोडीत काढले. स्वामींच्या त्या प्राचीन वास्तव्यात दररोज नवीन चमत्कार घडत होते. कधी सुकलेली झाडे बहरत होती तर कधी मुक्या प्राण्यांना वाचा फुटत होती. स्वामींचे ते अजानुबाहू रूप पाहून लोकांना आठवण होत असे की हेच ते दत्तप्रभू आहेत, ज्यांनी पीठापूर आणि गाणगापूर नंतर आता अक्कलकोटला आपली कर्मभूमी बनवले आहे. स्वामींच्या या चौथ्या चरणात आपण पाहिले की कशा प्रकारे ते अक्कलकोटमध्ये स्थिर झाले आणि वटवृक्षाच्या साक्षीने त्यांनी आपल्या कार्याचा पाया रचला. हा काळ अक्कलकोटच्या इतिहासातील सुवर्ण काळ ठरला, कारण प्रत्यक्ष परमेश्वर आता मानवाच्या रूपात त्यांच्या सोबत राहत होता आणि संकटात सापडलेल्या प्रत्येक जीवाला भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हा दिलासा मिळत होता. स्वामी समर्थांचे अक्कलकोटमधील वास्तव्य आता सर्वदूर चर्चेचा विषय बनले होते आणि त्या वटवृक्षाच्या छायेत एका नवीन युगाचा प्रारंभ झाला होता. त्या काळी अक्कलकोटच्या राजवाड्यात मालोजी राजे भोसले यांचे शासन होते, जे अत्यंत धार्मिक आणि प्रजादक्ष राजा म्हणून ओळखले जात असत. जेव्हा राजवाड्यात या दिव्य पुरुषाच्या आगमनाची वार्ता पोहोचली तेव्हा राजाच्या मनात दर्शनाची तीव्र ओढ निर्माण झाली. पण एका राजाने एका अवलियाकडे स्वतःहून जाणे हे त्या काळातील शिष्टाचाराला धरून नव्हते.
तरीही राजाने ठरवले की ते वेश पालटून सामान्य माणसाप्रमाणे स्वामींच्या दर्शनाला जातील. राजा जेव्हा त्या वटवृक्षापाशी पोहोचला तेव्हा त्याने पाहिले की स्वामी एका दगडी चौथऱ्यावर बसून काहीतरी पुटपुटत आहेत आणि त्यांच्या भोवती गरीब गावकरी बसलेले आहेत. राजाने विचार केला की जर हे अंतर्यामी असतील तर ते मला ओळखतील. स्वामींनी राजाकडे पाहिले आणि खळखळून हसले. स्वामी म्हणाले, काय रे राजा, राजवाडा सोडून या मातीत काय शोधतो आहेस? तुझे मुकुट आणि वैभव येथे काही कामाचे नाही. येथे केवळ भक्ती चालते. राजा चकित झाला, कारण त्याने आपला पेहराव बदलला होता, तरीही स्वामींनी त्याला ओळखले होते. मालोजी राजे लगेच स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांनी विनंती केली की महाराज, आपण राजवाड्यात येऊन आम्हास पावन करावे. स्वामींनी उत्तर दिले की आम्हाला राजवाड्याच्या भिंती नकोत, आम्हाला हे उघडे आकाश आणि हा वटवृक्ष प्रिय आहे. पण तुझी भक्ती पाहून आम्ही वेळोवेळी तुला दर्शन देऊ. राजाने तेव्हापासून स्वामींना आपले आराध्य दैवत मानले आणि अक्कलकोटच्या दरबारात स्वामींच्या नावाने घोषणा होऊ लागली. याच दरम्यान अक्कलकोटमध्ये एका अशा चमत्काराची नोंद झाली ज्याने विज्ञानालाही थक्क केले असते. तिथे एक विहीर होती जिचे पाणी इतके खारट होते की ते पिणे तर सोडाच पण शेतीलाही वापरता येत नसे. गावकऱ्यांनी स्वामींना विनंती केली की महाराज, आमची ही अडचण दूर करा. स्वामींनी त्या विहिरीकडे पाहिले आणि आपल्या हातातला अंगठा पाण्यात बुडवला आणि काय आश्चर्य, अवघ्या काही क्षणात त्या विहिरीचे पाणी अमृतासारखे गोड झाले. आजही त्या विहिरीचे पाणी गोड आहे अशी लोकांची श्रद्धा आहे. स्वामींच्या या लीलेने केवळ गावातील लोकांची तहान भागली नाही, तर त्यांच्या मनातील अविश्वासाची तहानही भागली. स्वामी कधी अत्यंत क्रोधात असत तर कधी अत्यंत शांत असत. त्यांच्या क्रोधाचे कारणसुद्धा भक्तांचे हितच असायचे. एकदा एक श्रीमंत व्यापारी स्वामींकडे आला आणि त्याने भरपूर मिठाई अर्पण केली, पण स्वामींनी ती मिठाई उधळून दिली आणि एका गरीब मुलाने आणलेला सुका तुकडा आनंदाने खाल्ला. यातून स्वामींनी हे शिकवले की ईश्वराला तुमच्या संपत्तीचा मोह नाही, तर तुमच्या शुद्ध भावाचा ओलावा हवा असतो. त्या काळी अनेक लोक आपल्या व्याधी घेऊन स्वामींकडे येत असत. एका स्त्रीचा मुलगा जन्मापासून बोलू शकत नव्हता. तिने रडत रडत तो मुलगा स्वामींच्या झोळीत टाकला. स्वामींनी त्या मुलाच्या जिभेला आपल्या हाताने स्पर्श केला आणि त्याला विचारले, काय रे, काय हवे आहे तुला? आणि तो मुलगा स्पष्ट आवाजात म्हणाला, आई, मला भूक लागली आहे. हे पाहून त्या मातेच्या आनंदाला पारावार राहिला नाही आणि संपूर्ण गावात स्वामींच्या नावाने जयजयकार झाला. स्वामींचे हे चरित्र म्हणजे केवळ चमत्कारी गोष्टींचा संग्रह नव्हता, तर ते मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे एक मार्गदर्शन होते. स्वामींच्या सानिध्यात येणारा प्रत्येक माणूस आपली जात, धर्म आणि अहंकार विसरून केवळ भक्त बनत असे. त्या प्राचीन काळात जेव्हा समाजाची बंधने घट्ट होती, तेव्हा स्वामींनी सर्वांना एकाच रांगेत बसवून अन्न ग्रहण करायला लावले आणि समतेचा संदेश दिला. स्वामींची ही कीर्ती आता केवळ अक्कलकोटपुरती मर्यादित राहिली नव्हती, तर सातासमुद्रापार असलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांपर्यंत सुद्धा पोहोचली होती. एका इंग्रज कलेक्टरला वाटले की हा कोणीतरी भोंदू साधू असावा. त्याने स्वामींची परीक्षा घेण्यासाठी त्यांना एक कठीण प्रश्न विचारला, पण स्वामींनी त्याचे उत्तर अशा काही पद्धतीने दिले की तो गोरा अधिकारी सुद्धा थक्क झाला आणि त्याने कबूल केले की ही शक्ती मानवी बुद्धीच्या पलीकडची आहे. स्वामींच्या या 5व्या चरणात आपण पाहिले की कशाप्रकारे त्यांनी राजापासून रंकापर्यंत सर्वांना आपल्या मायेच्या सावलीत घेतले आणि अक्कलकोटच्या प्रत्येक कणाकणात आपली चैतन्यमयी शक्ती भरून दिली. आता हा प्रवास अधिकच गहन होणार आहे, कारण स्वामी आता आपल्या भक्तांना तो प्रसिद्ध मंत्र देणार आहेत, ज्याने कोट्यावधी लोकांचे आयुष्य बदलले. अक्कलकोटच्या त्या पवित्र भूमीवर आता भक्तीचा असा काही पूर आला होता की लांबलांबून लोक केवळ स्वामींच्या एका दर्शनासाठी पायी चालत येत असत. त्या काळी दळणवळणाची साधने नव्हती, तरीही स्वामींची ओढ भक्तांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच काळात स्वामींनी आपल्या भक्तांना तो अजरामर मंत्र दिला, ज्याने मानवी मनातील भीती कायमची नष्ट केली. एके दिवशी एक भक्त अत्यंत व्याकुळ होऊन स्वामींच्या चरणी आला. त्याचे सर्वस्व लुटले गेले होते आणि तो आत्महत्येचा विचार करत होता. स्वामींनी त्याच्या डोळ्यात पाहिले आणि अत्यंत गंभीर आवाजात गर्जना केली की अरे वेड्या, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द ऐकताच त्या भक्ताच्या अंगात एक नवीन चैतन्य संचारले आणि त्याला असे वाटले की साक्षात ब्रह्मांड नायक त्याच्या रक्षणासाठी उभा आहे. हाच तो क्षण होता जेव्हा जगाला समजले की स्वामींचे अस्तित्व हे केवळ चमत्कारासाठी नाही, तर भक्तांना अभय देण्यासाठी आहे. स्वामींच्या या शब्दांनी कित्येक बुडणारी घरे सावरली आणि कित्येक निराश जीवांना आशेचा किरण मिळाला.
स्वामींचे वास्तव्य असलेल्या त्या वटवृक्षाखाली दररोज नवनवीन लीला घडत असत. एकदा एका वेदपंडिताने स्वामींना विचारले की महाराज, आपण कोणत्या धर्माचे आहात? स्वामींनी क्षणात उत्तर दिले की आम्ही आत्माराम आहोत आणि आमचा धर्म केवळ प्रेम आणि मानवता आहे. स्वामींच्या या उत्तराने त्या पंडिताचा सारा अहंकार गळून पडला आणि तो स्वामींचा निष्ठावान सेवक बनला. त्या काळी अक्कलकोटमध्ये अनेक साधू संतसुद्धा स्वामींच्या दर्शनाला येत असत. एकदा गाणगापूरहून एक वृद्ध पुजारी आले, ज्यांना दत्तात्रेयांनी दृष्टांत दिला होता की मी आता अक्कलकोटमध्ये आहे. जेव्हा त्या पुजाऱ्याने स्वामींना पाहिले तेव्हा त्यांना स्वामींच्या ठिकाणी साक्षात त्रिकोणात्मक दत्तप्रभूंचे दर्शन झाले. स्वामींनी त्यांना हसून विचारले, काय रे, जुन्या घरातून नवीन घरात आलो तर ओळखले नाहीस का? हे ऐकून पुजारी भारावून गेले आणि त्यांनी स्वामींच्या चरणांवर अभिषेक केला. स्वामींची ही माया अगाध होती. ते कधी लहान मुलांसोबत विटीदांडू खेळत असत, तर कधी राजदरबारात बसून गुंतागुंतीचे प्रश्न सोडवत असत. त्यांच्या सानिध्यात आल्यावर राजाला आपल्या मुकुटाचा विसर पडत असे आणि गरीबाला आपल्या दारिद्र्याचे दुःख राहत नसे. स्वामींनी याच काळात अनेक प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे संकेत दिले आणि लोकांमधील धार्मिक श्रद्धा पुन्हा जागृत केली. अक्कलकोटच्या जंगलात एकदा एक वाघ स्वामींच्या समोर आला. लोक घाबरून झाडावर चढले, पण स्वामींनी त्या वाघाला पाहिले आणि म्हणाले, जा, तुला तुझे भक्ष्य मिळेल, आम्हाला त्रास देऊ नकोस. तो हिंस्त्र वाघ स्वामींसमोर नतमस्तक होऊन गुपचूप निघून गेला. ही स्वामींची सृष्टीवरील सत्ता होती, जी शब्दांच्या पलीकडची होती. स्वामींनी याच काळात आपल्या अनेक शिष्यांना तयार केले, जे पुढे जाऊन स्वामींच्या कार्याचा प्रसार करणार होते. त्यामध्ये चोळप्पांसारखे निस्सीम भक्त होते, ज्यांच्या घरी स्वामी आनंदाने जेवायला जात असत. चोळप्पांची आर्थिक स्थिती बेताची होती, पण स्वामींच्या कृपेने त्यांच्या घरात कधीच अन्नाची कमतरता भासली नाही. स्वामींनी हे दाखवून दिले की देव सोन्याच्या ताटात नाही, तर भक्ताच्या प्रेमाच्या घासामध्ये असतो. एकदा अक्कलकोटमध्ये मोठी साथ आली होती आणि लोक मरणाशी झुंज देत होते. स्वामींनी त्या काळी एका विशिष्ट वनस्पतीच्या पानांचा अर्क काढून लोकांना दिला आणि ज्यांना वैद्यांनी हात टेकले होते ते लोकसुद्धा एका रात्रीत बरे झाले. स्वामींचे हे वैद्यकीय ज्ञान पाहून लोक थक्क झाले, पण स्वामी म्हणत असत की औषध मी देतो, पण बरे करणारा तो विठ्ठल आहे. स्वामींनी नेहमीच विठ्ठल आणि दत्तात्रेय यांच्यात भेद न मांडण्याचा संदेश दिला. त्यांच्या प्रत्येक शब्दातून प्राचीन संस्कृतीचा आणि वेदांचा सुगंध येत असे. स्वामींनी अक्कलकोटच्या वटवृक्षाला आपली कर्मभूमी बनवून तिथे जी ऊर्जा निर्माण केली ती आजही भक्तांना जाणवते. स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये अनेक वेळा मोठे राजे रजवाडेसुद्धा असत, पण स्वामी त्यांना तासनतास बाहेर ताटकळत ठेवत, जोपर्यंत त्यांचा अहंकार कमी होत नाही. स्वामींच्या मते परमेश्वराच्या दारात सर्व समान आहेत. हाच संदेश त्यांनी आपल्या 7व्या चरणात जगाला दिला. स्वामींच्या डोळ्यांतील ते तेज आणि हातातील तो दंड दुष्टांचा संहार करण्यासाठी नाही, तर त्यांच्यातील दुष्ट प्रवृत्तीचा नाश करण्यासाठी होता. स्वामींनी या काळात अनेक भक्तांना स्वप्नात दृष्टांत देऊन बोलावून घेतले आणि त्यांचे कार्य पूर्ण केले. स्वामींची ही कथा म्हणजे केवळ इतिहास नाही, तर ती आजही घडत असलेली एक जिवंत अनुभूती आहे. ज्याला स्वामींचा अनुभव आला तो कधीच रिकाम्या हाताने परतला नाही. स्वामींनी या चरणात हे सिद्ध केले की जो भक्त अनन्य भावाने त्यांना शरण जातो त्याचे योगक्षेम वाहण्याची जबाबदारी स्वतः स्वामी घेतात. अक्कलकोटचे हे परब्रह्म आता जगाचे केंद्र बनले होते आणि त्यांच्या नामाचा जयघोष 9 खंडात पसरू लागला होता. स्वामींच्या या दैवी प्रवासाने आता अशा वळणावर प्रवेश केला होता जिथे त्यांचे महानिर्वाण आणि त्यानंतरचे चिरंतन अस्तित्व भक्तांना मार्गदर्शन करणार होते. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर स्वामी समर्थांच्या वास्तव्याला आता अनेक वर्षे उलटली होती आणि प्रत्येक दिवस एका नवीन उत्सवासारखा वाटत होता. स्वामींच्या चरणी येणाऱ्या प्रत्येक भक्ताचा अनुभव हा वेगळा आणि अद्भुत असे. त्या काळी अक्कलकोटमध्ये एका अशा सिद्धपुरुषाचे आगमन झाले होते ज्यांना आपल्या योगाभ्यासाचा मोठा गर्व होता. त्यांनी अनेक वर्षे हिमालयात तपश्चर्या केली होती आणि त्यांना वाटले की अक्कलकोटचे हे स्वामी केवळ एक साधे चमत्कार करणारे साधू असतील. ते जेव्हा स्वामींच्या समोर आले तेव्हा स्वामी एका लहान बालकाप्रमाणे मातीत खेळत होते आणि आपल्या हाताने काहीतरी चित्रे काढत होते. त्या योग्याने विचारले, महाराज, आपण एवढी सिद्धी मिळवून सुद्धा या मातीत का खेळत आहात? स्वामींनी त्यांच्याकडे पाहिले आणि केवळ एक फुंकर मारली. त्या फुंकरीसोबत त्या योग्याला साक्षात ब्रह्मांडाचे दर्शन झाले. त्याला दिसले की प्रत्येक अणूमध्ये स्वामींचेच रूप सामावलेले आहे आणि तो स्वतः ज्या सिद्धीचा गर्व करत होता ती तर स्वामींच्या एका नखाच्या पोकावर असलेल्या धुळी समान आहे. त्या योग्याची सर्व शक्ती जणू क्षणात लुप्त झाली आणि तो स्वामींच्या पायावर कोसळला. स्वामींनी त्याला शांतपणे सांगितले की अरे, योगाचा उपयोग स्वतःला मोठा करण्यासाठी नाही, तर जगाच्या कल्याणासाठी करायचा असतो.
या घटनेनंतर त्या योग्याने आपला सर्व अहंकार त्यागला आणि तो स्वामींचा कायमचा सेवक बनला. स्वामींच्या या काळात अक्कलकोटमध्ये दररोज हजारो लोकांसाठी महाप्रसाद बनवला जात असे. विशेष म्हणजे चोळप्पांच्या लहानशा घरातून येणारे अन्न हजारो लोकांना पुरत असे. हे कसे शक्य होते हे कोणालाही उमजत नव्हते. पण स्वामींची दृष्टी ज्या अन्नावर पडत असे ते अन्न कधीच संपत नसे. एकदा एका भक्ताने विचारले, महाराज, आपण नेहमी अक्कलकोटमध्येच का राहता? आपण संपूर्ण पृथ्वीचे मालक आहात, मग एकाच ठिकाणी का बसता? स्वामींनी हसून उत्तर दिले की आम्ही कुठेही जात नाही आणि कुठून येत नाही. आम्ही तर प्रत्येक श्वासात आहोत. पण भक्तांच्या श्रद्धेसाठी आम्ही या वटवृक्षाला आमचे आसन बनवले आहे. स्वामींच्या या शब्दात किती खोल अर्थ होता याची प्रचिती लवकरच एका घटनेतून आली. अक्कलकोटपासून दूर असलेल्या एका गावात एक शेतकरी अत्यंत संकटात होता. त्याच्या शेतातील सर्व पीक जळून खाक झाले होते आणि सावकाराचे कर्ज फेडणे त्याला अशक्य झाले होते. त्याने रात्रभर स्वामींचा दावा केला आणि भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र जपत राहिला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो आपल्या शेतात गेला तेव्हा त्याला दिसले की त्याचे पूर्ण शेत पुन्हा हिरवेगार झाले आहे आणि जमिनीतून सोन्याच्या मोहरांनी भरलेला एक हंडा वर आला आहे. हे पाहून तो शेतकरी धावत अक्कलकोटला आला आणि स्वामींच्या चरणी रडू लागला. स्वामींनी त्याला सांगितले की हे धन तुझे नाही, हे तू त्या गरीब लोकांसाठी वापर ज्यांना अन्नाची गरज आहे. स्वामींनी अशा प्रकारे संपत्तीचे योग्य वाटप कसे करावे हे सुद्धा आपल्या कृतीने शिकवले. स्वामींचे हे रूप अत्यंत दयाळू होते, पण जेव्हा धर्मावर संकट येई तेव्हा ते अत्यंत उग्र रूप धारण करत असत. एकदा काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी मंदिरात चोरी करण्याचा प्रयत्न केला. स्वामींना हे अंतर्ज्ञानाने समजले आणि त्यांनी दुरूनच केवळ आपला दंड जमिनीवर आढळला. त्या दंडाच्या आवाजाने त्या चोरांचे हातपाय लुब्ध झाले आणि ते जागेवर खेळले गेले. सकाळी जेव्हा लोकांनी त्यांना पाहिले तेव्हा त्यांनी स्वामींची माफी मागितली. स्वामींनी त्यांना सांगितले की कष्ट करून मिळवलेली भाकरीच गोड लागते, चोरीचे धन केवळ नाश करते. स्वामींच्या या काळात अनेक राजघराण्यातील स्त्रियासुद्धा पदर पसरून स्वामींकडे संतान प्राप्तीसाठी येत असत. स्वामींनी दिलेल्या केवळ एका फुलाने कित्येक स्त्रियांची ओटी भरली आणि त्यांच्या घरात आनंदाचे कारंजे फुटले. स्वामींची ही करुणा अगाध होती. एकदा एका कुत्र्याला काही लोकांनी दगड मारून जखमी केले होते. स्वामींनी त्या कुत्र्याला आपल्या कुशीत घेतले आणि त्याच्या जखमांवर आपला हात फिरवला. काही क्षणात तो कुत्रा धावू लागला. स्वामींचे प्राण्यांवरील प्रेम पाहून लोकांच्या मनात पशुपक्ष्यांविषयी सुद्धा आदर निर्माण झाला. स्वामींनी अशा प्रकारे अक्कलकोटला केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक संस्काराचे केंद्र बनवले होते. स्वामींच्या वाणीतून निघणारे प्रत्येक वाक्य हे वेदांचे सार असायचे. त्यांनी कधीही मोठ्या प्रवचनांची गरज भासू दिली नाही. त्यांचे वागणे आणि त्यांची दृष्टीच भक्तांसाठी सर्वात मोठा उपदेश असे. या 8व्या चरणात आपण पाहिले की कशा प्रकारे स्वामींनी योगाचा गर्व उतरवला, गरिबांना आधार दिला आणि प्राण्यांवर प्रेम करून जगाला मानवतेचा संदेश दिला. स्वामींची ही प्राचीन गाथा आता एका अशा वळणावर येत आहे जिथे स्वामींच्या अवताराची सांगता आणि त्यांच्या शाश्वत अस्तित्वाचा विचार भक्तांच्या मनात घर करणार आहे. स्वामी आजही आहेत आणि जे हाक मारतील त्यांच्या पाठीशी उभे राहतील, हेच या कथेचे सार आहे. स्वामी समर्थांच्या लीलांचा महिमा आता केवळ मानवी जगापुरता मर्यादित राहिला नव्हता, तर असे म्हटले जाते की प्रत्यक्ष देवगणसुद्धा कोणत्या ना कोणत्या रूपाने अक्कलकोटच्या या वटवृक्षापाशी स्वामींच्या दर्शनाला येत असत. त्या काळी अक्कलकोटमध्ये एका अशा सिद्धपुरुषाचे आगमन झाले होते ज्यांनी जलसमाधी घेण्याचे ठरवले होते. पण त्यांना स्वामींचे दर्शन घेतल्याशिवाय शांती मिळत नव्हती. स्वामी त्यावेळी वटवृक्षाखाली एका लहान पाषाणावर बसून समोरच्या मातीकडे एकटक पाहत होते. त्या सिद्धपुरुषाने जेव्हा स्वामींच्या डोळ्यात पाहिले तेव्हा त्यांना त्या डोळ्यात संपूर्ण आकाशगंगा फिरताना दिसली. स्वामींनी त्यांना विचारले, काय रे सिद्धपुरुषा, तू तर जलसमाधी घ्यायला निघाला आहेस, पण तुझे मन अजूनही संसारातच अडकलेले आहे ना? मग ही समाधी केवळ जगाला दाखवण्यासाठी आहे का? हे ऐकताच तो पुरुष चकित झाला आणि त्याने स्वामींच्या चरणी डोके टेकले. स्वामींनी त्याला उपदेश दिला की जोपर्यंत मनातील वासनांचा अंत होत नाही तोपर्यंत शरीराचा अंत करून काहीही साध्य होणार नाही. याच काळात अक्कलकोटच्या राजवाड्यात एक मोठी समस्या उद्भवली होती. मालोजी राजे यांच्या कुटुंबात एका गंभीर आजाराने प्रवेश केला होता. अनेक वैद्यांनी प्रयत्न केले पण कोणालाही यश आले नाही. शेवटी राजाने स्वामींकडे धाव घेतली आणि स्वामींना राजवाड्यात येण्याची विनंती केली. स्वामींनी प्रथम नकार दिला, पण राजाचा भाव पाहून ते हसले आणि म्हणाले, अरे, ज्याला आजार आहे त्याला माझ्याकडे घेऊन ये. राजाने आपल्या पुत्राला स्वामींसमोर आणले.
स्वामींनी केवळ आपल्या हातातील अंगारा त्याच्या कपाळाला लावला आणि त्या मुलाच्या तोंडून एक मोठा सुस्कारा बाहेर पडला आणि तो मुलगा जांभई देऊन उठून बसला. राजाने आनंदाने स्वामींना सोन्याचे दागिने अर्पण करण्याचा प्रयत्न केला, पण स्वामींनी ते दागिने उचलून थेट जवळच्या विहिरीत फेकून दिले. राजा घाबरला, पण स्वामी म्हणाले, जे अग्नीने आणि पाण्याने शुद्ध झाले तेच खरे वैभव आहे. तुझी संपत्ती या गरिबांच्या कल्याणासाठी वापर. स्वामींच्या या निष्पृह वृत्तीने सर्व अक्कलकोट भारावून गेले होते. स्वामी कधीकधी भक्तांची मोठी परीक्षा घेत असत. एकदा एक ब्राह्मण आला ज्याला खूप भूक लागली होती. स्वामींनी त्याला समोरच्या झाडाची पाने खायला सांगितली. त्या ब्राह्मणाची श्रद्धा अढळ होती. त्याने ते पान तोडले आणि तोंडात टाकले, तर काय आश्चर्य, त्याला त्या पानातून साक्षात 56 भोगाची चव आली. ही स्वामींची किमया होती की ते सामान्य वस्तूला सुद्धा अमृताचे स्वरूप देऊ शकत असत. एकदा अक्कलकोटमध्ये कडाक्याची थंडी पडली होती आणि स्वामी उघड्या अंगाने बसले होते. भक्तांनी त्यांना उबदार वस्त्रे आणून दिली, पण स्वामींनी ती वस्त्रे एका कोपऱ्यात असलेल्या कुत्र्यांच्या अंगावर टाकली. स्वामी म्हणाले की मला थंडी वाजत नाही, मला यांच्यातच माझे रूप दिसते. स्वामींच्या अशा वागण्याने लोकांना हे समजले की साक्षात ईश्वर प्रत्येक प्राण्यात वास करतो. स्वामींच्या या काळात अनेक विदेशी लोकसुद्धा अक्कलकोटला भेट देऊ लागले होते. त्यांना स्वामींच्या या शक्तीचे आकर्षण वाटत होते. एका इंग्रज वैज्ञानिकाने स्वामींच्या नाडीची परीक्षा घेण्याचे ठरवले. जेव्हा त्याने स्वामींचा हात धरला तेव्हा त्याला नाडीच्या जागी श्री स्वामी समर्थ असा ध्वनी ऐकू आला. तो वैज्ञानिक इतका घाबरला आणि थक्क झाला की त्याने तिथेच लोटांगण घातले आणि जाहीर केले की हा मानवी देह नसून एक ईश्वरी चमत्कार आहे. स्वामींनी याच दरम्यान अक्कलकोटच्या जवळ असलेल्या एका प्राचीन शिवमंदिराचे महत्त्व सर्वांना पटवून दिले. त्यांनी सांगितले की हे स्थान जागृत आहे आणि इथल्या मूर्तीमध्ये साक्षात शिव वसलेला आहे. स्वामींच्या आज्ञेनुसार त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि पुन्हा एकदा वैदिक संस्कृतीचे तेज त्या परिसरात पसरले. स्वामींच्या सानिध्यात राहणारे चोळप्पा, सुंदराबाई आणि इतर सेवक स्वतःला धन्य मानत असत. जरी स्वामी कधीकधी भक्तांवर रागवत असत तरी त्या रागामागे केवळ त्यांचे कल्याणच दडलेले असायचे. स्वामींचे ते अक्राळ विक्राळ रूप पाहताना सुद्धा भक्तांना एक प्रकारची सुरक्षितता जाणवत असे, कारण त्यांना माहीत होते की आपले स्वामी आपल्या पाठीशी आहेत. स्वामींच्या या 9व्या चरणात आपण पाहिले की कशाप्रकारे त्यांनी राजाला उपदेश दिला, विज्ञानाला थक्क केले आणि भक्तीचा खरा मार्ग दाखवला. अक्कलकोटची ही पावन गाथा आता अशा वळणावर येत आहे जिथे स्वामी आपल्या भक्तांना कायमचा विरह देणार होते, पण तो विरह सुद्धा एका नवीन सुरुवातीचा भाग होता. स्वामींची प्रत्येक लीला ही मानवी बुद्धीला चालना देणारी आणि अंतरात्म्याला जागृत करणारी होती. अक्कलकोटच्या त्या ऐतिहासिक वटवृक्षाखाली आता भक्तीचा असा महासागर उसळला होता की ज्याची तुलना करणे अशक्य होते. स्वामींच्या वास्तव्याने ती भूमी केवळ एक गाव राहिली नव्हती, तर ते सकल विश्वाचे श्रद्धास्थान बनले होते. त्या काळी अक्कलकोटमध्ये एका अशा ब्राह्मणाचे आगमन झाले जो वेदांचा गाढा अभ्यासक होता. पण त्याच्या मनात एक मोठा संशय होता की जर देव सगळीकडे आहे तर तो एका मानवी देहात कसा सामावू शकतो. तो ब्राह्मण स्वामींच्या समोर आला आणि त्याने मोठ्या थाटात वेदातील काही कठीण मंत्रांचा उच्चार सुरू केला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि खळखळून हसले. स्वामींनी जवळच असलेल्या एका गरीब मुलाला बोलावले, जो कधी शाळेतही गेला नव्हता. स्वामींनी त्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला आज्ञा केली की अरे बाळा, या पंडिताला वेदांचा अर्थ समजावून सांग. आणि काय आश्चर्य, तो लहान मुलगा जो धड बोलूही शकत नव्हता तो अस्खलित संस्कृतमध्ये वेदांच्या ऋचांचा अर्थ सांगू लागला. हे पाहून त्या पंडिताचा सारा अहंकार मातीत मिसळला आणि त्याला समजले की ज्ञान हे पुस्तकात नाही तर स्वामींच्या कृपेत आहे. स्वामींनी त्या पंडिताला समजावले की शब्दांच्या जाळ्यात अडकण्यापेक्षा अनुभवाच्या सागरात पोहायला शिक. याच काळात स्वामींनी आपल्या एका परमभक्ताला मृत्यूच्या दाढेतून परत आणले होते. तो भक्त अक्कलकोटला येत असताना वाटेत त्याला एका विषारी सर्पाने दंश केला होता. लोक म्हणत होते की आता हा वाचणे शक्य नाही, पण त्या भक्ताने केवळ स्वामींचे नाव घेतले आणि बेशुद्ध झाला. इकडे अक्कलकोटमध्ये स्वामींनी एकाएकी आपल्या पायाचा अंगठा जमिनीवर जोरात दाबला आणि त्या भक्ताच्या शरीरातील सर्व विष त्या अंगठ्यातून जमिनीत उतरले. तो भक्त मैलो दूर असलेल्या ठिकाणी शुद्धीवर आला आणि धावत स्वामींच्या चरणी पोहोचला. स्वामींनी त्याला पाहताच विचारले, काय रे, काळ्या नागाशी खेळायला गेला होतास ना, आता नीट आहेस ना? हे ऐकून त्या भक्ताला जाणीव झाली की स्वामींनी लांबूनच त्याचे प्राण वाचवले आहेत. स्वामींच्या अशा अनेक लीलांमुळे लोकांचा विश्वास अढळ झाला होता की संकट कितीही मोठे असले तरी स्वामींचा हात पाठीशी आहे.
एकदा एका राणीने स्वामींसाठी सोन्याचे सिंहासन आणले होते, पण स्वामींनी त्या सिंहासनावर बसण्यास नकार दिला आणि ते पुन्हा एकदा त्याच मातीच्या ओट्यावर जाऊन बसले. स्वामी म्हणाले की मला या धातूच्या सिंहासनाची गरज नाही, माझे सिंहासन माझ्या भक्तांच्या हृदयात आहे. स्वामींनी त्या राणीला उपदेश दिला की संपत्तीचा उपयोग केवळ स्वतःच्या सुखासाठी करणे हे पाप आहे, ते गरिबांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी वापर. स्वामींच्या या निस्पृहतेने मोठ्या मोठ्या राजांना सुद्धा साधेपणाचे महत्त्व पटवून दिले. त्या प्राचीन काळात जेव्हा लोक जातीपातीच्या भिंतींमध्ये विभागलेले होते, तेव्हा स्वामींनी एकाच पात्रातून पाणी पिऊन आणि सर्वांना सोबत घेऊन जेवून त्या भिंती पाडून टाकल्या. स्वामींच्या मते केवळ मनुष्यत्व हाच खरा धर्म होता. स्वामी कधीकधी शांतपणे तासनतास आकाशाकडे पाहत बसत, जणू काही ते नक्षत्रांशी संवाद साधत आहेत. त्यांच्या त्या मौनात सुद्धा एक वेगळीच शक्ती होती, जी भक्तांच्या प्रश्नांची उत्तरे आपोआप देत असे. अक्कलकोटमध्ये आता असे वातावरण झाले होते की प्रत्येक घराघरात स्वामींच्या पादुकांची पूजा होऊ लागली होती. स्वामींनी आपल्या भक्तांना सांगितले की मी कुठेही गेलो तरी मी तुमच्या सोबतच असेन. हे शब्द भक्तांना आधार देणारे होते, पण त्यांना हे माहीत नव्हते की स्वामी आता आपल्या अवताराची सांगता करण्याच्या विचारात आहेत. स्वामींच्या या 10व्या चरणात आपण पाहिले की कशाप्रकारे त्यांनी वेदांचा गर्व उतरवला, भक्ताचे प्राण वाचवले आणि संपत्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे हे सिद्ध केले. अक्कलकोटच्या या परब्रह्माचा महिमा आता शिखरावर पोहोचला होता आणि निसर्गसुद्धा या महापुरुषाच्या निरोपाची तयारी जणू दुःखद अंतःकरणाने करत होता. स्वामींच्या डोळ्यांत तीच करुणा आजही दिसत होती, जी त्यांनी पहिल्या दिवशी अरण्य प्रगट होताना दाखवली होती. प्रत्येक भक्ताला असे वाटत होते की स्वामींनी कायमचे येथेच राहावे, पण काळाचे चक्र अटळ होते आणि स्वामींच्या या लीलेचा पुढचा भाग अधिकच भावूक होणार होता. अक्कलकोटच्या त्या पवित्र वटवृक्षाखालील वातावरण आता काहीसे गंभीर भासू लागले होते, कारण स्वामींच्या वर्तणुकीत एक प्रकारचा अलिप्तपणा जाणवू लागला होता. तरीही भक्तांवरील त्यांची माया तसूभरही कमी झाली नव्हती. त्या काळी अक्कलकोटमध्ये एका अशा व्यापाऱ्याचे आगमन झाले, जो आपल्या व्यापारात पूर्णपणे बुडाला होता आणि त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला होता. तो स्वामींच्या चरणी आला आणि रडत रडत म्हणाला, महाराज, आता केवळ मरण हाच माझ्याकडे पर्याय उरला आहे. स्वामींनी त्याच्याकडे रोखून पाहिले आणि आपल्या हातातला तो जुना दंड त्याच्या पाठीवर जोरात मारला. लोक थक्क झाले की स्वामींनी या दुःखी माणसाला का मारले, पण त्या प्रहारासोबतच त्या व्यापाऱ्याच्या मनातील सर्व नैराश्य झटकले गेले. स्वामींनी त्याला सांगितले की जा, तुझ्या घराच्या मागील बाजूला असलेल्या जुन्या विहिरीपाशी जा, तिथे तुला तुझे भाग्य मिळेल. तो व्यापारी घरी गेला आणि त्याने त्या विहिरीपाशी खोदकाम केले, तर त्याला तिथे त्याच्या पूर्वजांनी गाढून ठेवलेला सोन्याचा हंडा सापडला, ज्यातून त्याचे सर्व कर्ज फिटले आणि तो पुन्हा सुखात राहू लागला. ही स्वामींची पद्धत होती की ते कधी मारून तर कधी ओरडून भक्ताचे कर्म पुसून टाकत असत. याच काळात अक्कलकोटमध्ये एका महान विद्वानाचे आगमन झाले होते, ज्याला वाटले की स्वामी केवळ देहाने इथे आहेत, पण त्यांचे मन कुठे आहे हे कोणालाच माहीत नाही. त्याने स्वामींना प्रश्न विचारला की महाराज, आपण एकाच वेळी अनेक ठिकाणी कसे असू शकता? स्वामींनी त्याला काहीही उत्तर दिले नाही. पण त्याच रात्री त्या विद्वानाला स्वप्नात दिसले की अक्कलकोटमध्ये, पंढरपूरमध्ये, काशीमध्ये आणि रामेश्वरमध्ये प्रत्येक ठिकाणी साक्षात स्वामी समर्थच विठ्ठल, शिव आणि रामाच्या रूपात उभे आहेत. सकाळी उठल्यावर तो धावत स्वामींच्या पाया पडला आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा, आपण साक्षात विश्वरूप आहात. स्वामींनी त्याला केवळ शांतपणे हसून आशीर्वाद दिला. स्वामींच्या या 11व्या चरणात आपण पाहिले की कशाप्रकारे त्यांनी भक्तांचे दारिद्र्य दूर केले, विद्वानाला विश्वरूपाचे दर्शन दिले आणि विखुरलेली कुटुंबे पुन्हा एकत्र आणली. अक्कलकोटच्या या सूर्याचा प्रकाश आता अधिकच प्रखर झाला होता, पण त्या प्रकाशात आता निरोपाची सावलीसुद्धा लपलेली होती. स्वामींनी आपल्या भक्तांना भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा मंत्र देऊन त्यांच्या मनात एक अढळ विश्वास निर्माण केला होता, ज्यामुळे मृत्यूचे भयसुद्धा भक्तांच्या मनातून निघून गेले होते. स्वामी समर्थांच्या वास्तव्याने अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाला आता एका दिव्य तीर्थक्षेत्राचे स्वरूप प्राप्त झाले होते आणि त्या वृक्षाच्या प्रत्येक पानापानातून जणू स्वामींच्या नामाचा जयघोष ऐकू येत होता. त्या काळी अक्कलकोटमध्ये एका अशा व्यक्तीचे आगमन झाले, ज्याचा विश्वास केवळ विज्ञानावर आणि डोळ्यांनी दिसणाऱ्या जगावर होता. त्याने स्वामींच्या चमत्कारांच्या अनेक कथा ऐकल्या होत्या, पण त्याला वाटत होते की हे सर्व केवळ योगायोग असावेत. त्याने ठरवले की तो स्वामींची अशी परीक्षा घेईल जिथे कोणतीही युक्ती चालणार नाही. त्याने एका बंद डब्यात एक मेलेला पक्षी आणला आणि स्वामींसमोर ठेवून विचारले की महाराज, जर आपण खरोखरच सिद्ध पुरुष असाल तर सांगा, या डब्यात काय आहे आणि त्याची स्थिती काय आहे?
स्वामींनी त्या डब्याकडे पाहिलेसुद्धा नाही. ते केवळ आपल्या धुनीत मग्न होते. पण अचानक स्वामींनी त्या डब्यावर आपला हात ठेवला आणि ओरडले की अरे कशाला या जीवाचा कोंडमारा करतोस, जा उडवून दे याला. त्या माणसाने उपहासाने डबा उघडला, कारण त्याला माहीत होते की पक्षी मेलेला आहे. पण डबा उघडताच तो पक्षी जिवंत झाला आणि पंख फडफडवत थेट आकाशात उडाला. हे पाहून त्या नास्तिकाच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो थरथर कापत स्वामींच्या पायावर कोसळला. स्वामींनी त्याला सांगितले की अरे विज्ञानाची मर्यादा जिथे संपते तिथे माझ्या ईश्वराची सत्ता सुरू होते. तू डोळ्यांनी जे पाहतोस तेच सत्य नाही, तर जे मनाने अनुभवतोस ते सत्य आहे. याच काळात स्वामींनी अक्कलकोटमधील एका अशा विहिरीचे पाणी गोड केले होते जिचे पाणी कडू असल्यामुळे कोणीही पीत नव्हते. स्वामींनी केवळ आपला अंगठा त्या पाण्यात बुडवला आणि आजही ते पाणी अमृतासारखे लागते. अशा अनेक लीलांमुळे स्वामींच्या दर्शनासाठी आता केवळ सामान्य लोकच नाही, तर हिमालयातील अनेक गुप्त साधूसुद्धा येऊ लागले होते. एकदा मध्यरात्री जेव्हा सर्व गाव झोपले होते तेव्हा काही तेजस्वी पुरुष वटवृक्षापाशी आले आणि त्यांनी स्वामींची आरती केली, ज्याचा प्रकाश संपूर्ण अक्कलकोटमध्ये पसरला होता. पण सकाळी उठल्यावर लोकांना केवळ सुगंध जाणवला. ही स्वामींची ती बाजू होती जी केवळ उच्च कोटीच्या साधकांनाच समजत असे. स्वामींनी याच दरम्यान अक्कलकोटच्या राजवाड्यातील एका मोठ्या संकटाचे निवारण केले होते. राजघराण्यातील एका सदस्याला असा व्याधी जडला होता की जो कोणत्याही औषधाने बरा होत नव्हता. स्वामींनी केवळ आपल्या हातातील अंगारा दिला आणि सांगितले की हा अंगारा विश्वासाने लाव. आणि तिसऱ्या दिवशी तो राजपुत्र पूर्णपणे ठणठणीत बरा होऊन स्वामींच्या दर्शनाला आला. स्वामींनी राजाला बजावले की तुझा राजवाडा हा केवळ विटांचा ढीग आहे. जर त्यात भक्ती नसेल तर तो स्मशानासारखा आहे. स्वामींच्या या रोखठोक बोलण्याने अनेकांचे डोळे उघडले. स्वामींनी या काळात अनेक भक्तांना अशा काही अनुभूती दिल्या की ज्यामुळे त्यांच्या आयुष्याचे सार्थक झाले. एकदा एका भक्ताला वाटले की स्वामी जेवतात की नाही, कारण तो नेहमी पाहत असे की स्वामी आपले अन्न इतरांना देऊन टाकतात. त्याने लपून पाहिले तेव्हा त्याला दिसले की स्वामी जेव्हा अन्न ग्रहण करतात तेव्हा त्यांच्या शरीरातून एक प्रकाश बाहेर पडतो आणि ते अन्न साक्षात ब्रह्मांडाला अर्पण केले जाते. स्वामींची ही अन्नाची लीला पाहून तो भक्त धन्य झाला. स्वामींनी अक्कलकोटच्या त्या मातीला असे काही वरदान दिले होते की तिथे येणारा प्रत्येक दुःखी माणूस आनंदी होऊनच परत जात असे. स्वामींच्या या 12व्या चरणात आपण पाहिले की कशा प्रकारे त्यांनी नास्तिकाला आस्तिक बनवले, मृताला जीवनदान दिले आणि राजघराण्याला भक्तीची ओढ लावली. अक्कलकोटच्या या परब्रह्माचा महिमा आता अफाट झाला होता आणि स्वामींच्या चेहऱ्यावर आता एक वेगळीच शांती दिसत होती, जणू काही त्यांचे कार्य आता पूर्णत्वास जात आहे. स्वामींनी भक्तांना सांगितले की हा देह एक दिवस जाणार आहे, पण मी मात्र नेहमीच तुमच्या पाठीशी उभा असेन. स्वामींच्या या शब्दांनी भक्तांच्या मनात एकीकडे समाधान तर दुसरीकडे विरहाची भीती निर्माण केली होती. पण स्वामींचे अस्तित्व हे काळाच्या पलीकडचे होते. अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर आता एक विलक्षण आणि अनामिक शांतता पसरू लागली होती, कारण स्वामींच्या अवतारी कार्याचा उत्तरार्ध समीप येत होता. स्वामींनी आता आपले बहुतांश वेळ मौनात घालवण्यास सुरुवात केली होती, पण त्यांचे ते मौनसुद्धा हजारो शब्दांपेक्षा अधिक प्रभावी होते. त्याकाळी अक्कलकोटमध्ये एका अशा विद्वान ज्योतिषाचे आगमन झाले ज्याला आपल्या ग्रह नक्षत्रांच्या ज्ञानाचा मोठा अभिमान होता. त्याने स्वामींची कुंडली मांडण्याचा प्रयत्न केला आणि सांगितले की अमुक एका दिवशी स्वामींवर मोठे संकट येणार आहे. स्वामींनी त्या ज्योतिषाकडे पाहून एक मोठे हास्य केले आणि आपल्या हातातील एक दगड हवेत भिरकावला. तो दगड जमिनीवर पडताच त्यातून 9 ग्रहांचे दर्शन त्या ज्योतिषाला झाले. स्वामी म्हणाले की अरे, ज्याच्या आज्ञेत हे सर्व ग्रह नक्षत्र चालतात त्याला तू काय संकटाची भीती दाखवतोस? हे सर्व ग्रह माझ्या चरणांचे दास आहेत. हे पाहताच तो ज्योतिष थरथर कापायला लागला आणि त्याने आपले सर्व पोथी पुराण स्वामींच्या चरणी अर्पण केले. स्वामींनी त्याला सांगितले की माणसाचे भविष्य हे त्याच्या कर्मावर आणि ईश्वराच्या कृपेवर अवलंबून असते, ग्रहांच्या हालचालीवर नाही. याच काळात अक्कलकोटमध्ये एका अशा स्त्रीची कथा घडली जिचे नाव सुंदराबाई होते, जिने स्वामींची सेवा अत्यंत निष्ठेने केली होती. पण तिच्या मनात थोडा अहंकार निर्माण झाला होता की मी स्वामींच्या सर्वात जवळ आहे. स्वामींनी तिचा हा अहंकार दूर करण्यासाठी एक लीला रचली. स्वामींनी एका कुष्ठरोगी भक्ताला आपल्या जवळ बोलावले आणि सुंदराबाईंना सांगितले की याची सेवा तू कर. सुंदराबाईंना सुरुवातीला संकोच वाटला, पण जेव्हा त्यांनी स्वामींच्या डोळ्यांतील करुणा पाहिली तेव्हा त्यांनी त्या रुग्णाची सेवा केली
आणि काही दिवसातच तो रुग्ण पूर्णपणे बरा झाला. तेव्हा स्वामींनी सुंदराबाईंना सांगितले की खरी सेवा ही दीनदुबळ्यांची सेवा करण्यात आहे, केवळ माझ्या जवळ बसण्यात नाही. स्वामींच्या या शिकवणीने अनेकांचे आयुष्य बदलले. स्वामींनी याच काळात अक्कलकोटच्या वेशीवर एका अशा विहिरीचे खोदकाम करायला लावले जिथे पाणी लागण्याची कोणतीही शक्यता नव्हती. लोक म्हणत होते की महाराज येथे केवळ दगड आहेत, पण स्वामींनी सांगितले की खोदत रहा. आणि जेव्हा एका विशिष्ट खोलीवर खोदकाम झाले तेव्हा तिथे साक्षात गंगेसारखा पाण्याचा मोठा प्रवाह फुटला. स्वामींनी सांगितले की हे तीर्थ आहे जे भक्तांच्या व्याधी दूर करेल. आजही अक्कलकोटमध्ये अशा अनेक पावन खुणा आहेत ज्या स्वामींच्या वास्तव्याची साक्ष देतात. स्वामींनी याच दरम्यान आपल्या भक्तांना तो प्रसिद्ध उपदेश दिला की जो कोणी माझे नाव घेऊन संकटात उभा राहील त्याला मी कधीही अंतर देणार नाही. स्वामींच्या दर्शनासाठी आता कोल्हापूर, सातारा आणि बडोदा अशा मोठ्या राज्यांमधून सुद्धा राजे येत असत. पण स्वामी त्यांना स्पष्ट सांगत की तुमचे राज्य हे प्रजेचे आहे आणि तुम्ही केवळ त्याचे विश्वस्थ आहात. स्वामींच्या या रोखठोक वागण्यामुळे अनेक राजघराण्यांमध्ये सुधारणा झाली आणि त्यांनी प्रजेच्या हितासाठी कामे सुरू केली. स्वामींची ही शक्ती केवळ आध्यात्मिक नव्हती, तर ती सामाजिक परिवर्तनाची सुद्धा एक मोठी लाट होती. स्वामी कधीकधी आपल्या कुटीतून बाहेर पडत आणि अक्कलकोटच्या त्या प्राचीन मंदिराच्या पायरीवर जाऊन बसत. तिथे येणारे भिकारी आणि श्रीमंत यांच्यात स्वामींनी कधीच भेदभाव केला नाही. एकदा एका श्रीमंत सावकाराने स्वामींना सोन्याची थाळी दिली, पण स्वामींनी ती थाळी एका गरीब भुकेल्या माणसाला देऊन टाकली. स्वामी म्हणाले की मला या धातूची भूक नाही, मला भक्ताच्या प्रेमाची भूक आहे. स्वामींच्या या अगाध लीला पाहताना भक्तांना असे वाटत असे की आपण साक्षात सत्ययुगात जगत आहोत. स्वामींच्या चेहऱ्यावरचे ते तेज आता सूर्यासारखे प्रखर झाले होते आणि त्यांच्या नजरेत संपूर्ण जगाची काळजी दिसत होती. स्वामींनी याच काळात अनेक प्राचीन स्तोत्रांचा आणि मंत्रांचा पुनरुद्धार केला आणि भक्तांना सांगितले की नामस्मरण हेच या कलियुगातील सर्वात मोठे शस्त्र आहे. स्वामींच्या या 13व्या चरणात आपण पाहिले की कशाप्रकारे त्यांनी भविष्याचा गर्व उतरवला, अहंकाराचा नाश केला आणि प्रजेला कल्याणाचा मार्ग दाखवला. अक्कलकोटची ही भूमी आता स्वामींच्या प्रत्येक श्वासाने पवित्र झाली होती आणि आता तो क्षण जवळ येत होता जेव्हा स्वामी आपल्या या देहाचा त्याग करून विश्वाच्या कणाकणात विलीन होणार होते. पण त्यापूर्वी त्यांना आपल्या लाडक्या भक्तांना शेवटचा मंत्र आणि धीर द्यायचा होता की मी गेलो असे समजू नका, मी सदैव तुमच्यासोबत आहे. स्वामींची ही प्राचीन गाथा आता एका अत्यंत भावुक वळणावर येऊन थांबली होती, जिथे भक्त आणि देव यांच्यातील नात्याची सर्वोच्च परीक्षा होणार होती. अक्कलकोटच्या त्या पावन वटवृक्षाच्या छायेखाली आता एक वेगळीच हुरहुर दाटून आली होती. कारण निसर्गाला आणि स्वामींच्या अंतरंगाला हे ठाऊक होते की त्यांच्या या सगळू रूपाचा प्रवास आता पूर्णत्वाकडे झुकत आहे. त्या काळी अक्कलकोटमध्ये जणू प्रत्येक पान आणि प्रत्येक पक्षी स्वामींच्या निरोपाची तयारी करत असल्यासारखा शांत झाला होता. स्वामींनी आपल्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसात भक्तांना अधिकच जवळ केले, पण त्यांच्यातील अलिप्तता वाढत चालली होती. स्वामी कधीकधी तासनतास वटवृक्षाकडे एकटक पाहत बसत आणि त्यांच्या डोळ्यांतून प्रेमाचा वर्षाव होत असे. याच काळात अक्कलकोटमध्ये एका अशा भक्ताचे आगमन झाले ज्याला स्वामींच्या महानिर्वाणाचा पूर्वभास झाला होता. तो भक्त रात्रभर रडत स्वामींच्या चरणी बसून राहिला. स्वामींनी त्याला जवळ बोलावले आणि त्याच्या डोक्यावर आपला वरदहस्त ठेवून सांगितले की अरे वेड्या, हा देह म्हणजे केवळ एक जुने वस्त्र आहे जे एक दिवस बदलावेच लागते, पण मी जो या देहात आहे तो कधीच संपणारा नाही. मी तर या विश्वाच्या कणाकणात आहे. तो जेव्हा जेव्हा मला साथ घालशील तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा असेन. स्वामींनी याच दरम्यान अक्कलकोटच्या त्या ऐतिहासिक मठाची जागा स्वतः निश्चित केली आणि सांगितले की माझी ही जागा सदैव जागृत राहील. तिथे येणारा प्रत्येक भक्त रिकाम्या हाताने परतणार नाही. स्वामींनी चोळप्पांना आणि आपल्या इतर लाडक्या सेवकांना बोलावून त्यांना जीवनाचे अंतिम गुपित सांगितले. त्यांनी सांगितले की भक्तीमध्ये कधीही प्रदर्शन नसावे, तर ती अंतरातून असावे. एकदा एका भक्ताने विचारले, महाराज, आपण गेल्यावर आमचे रक्षण कोण करणार? तेव्हा स्वामींनी त्या वटवृक्षाकडे बोट दाखवले आणि गर्जना केली की मी कुठेही गेलो नाही, मी येथेच आहे आणि जोपर्यंत हा सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत मी अक्कलकोट सोडून कुठेही जाणार नाही. स्वामींच्या या शब्दांनी भक्तांना धीर मिळाला, पण त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबत नव्हते. स्वामींनी याच काळात अनेक चमत्कारांची जणू मालिकाच लावली होती, जेणेकरून भक्तांची श्रद्धा अढळ राहावी. त्यांनी एका अंध भक्ताला केवळ आपल्या स्पर्शाने दृष्टी दिली आणि सांगितले की आता या डोळ्यांनी केवळ ईश्वराचे रूप पाहत जा. स्वामींच्या सानिध्यात आता केवळ माणसे नाही तर पशुपक्षीसुद्धा येऊन बसत असत. असे म्हणतात की स्वामींच्या निरोपाच्या काही दिवस आधी अक्कलकोटच्या आकाशात एक विलक्षण प्रकाश दिसला होता, जो थेट स्वर्गातून उतरल्यासारखा वाटत होता.
स्वामींनी आपल्या सर्व वस्तू आपल्या भक्तांना वाटून टाकल्या आणि स्वतः एका शांत एकांत जागी ध्यानाला बसले. त्यांनी मालोजी राजे यांना बोलावून सांगितले की राज्याची काळजी घे आणि प्रजेला कधीही दुःखी ठेवू नकोस. स्वामींचे हे अंतिम उपदेश अक्कलकोटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. स्वामींनी या काळात भक्तांना नामस्मरणाचे महत्त्व पुन्हा एकदा पटवून दिले आणि सांगितले की श्री स्वामी समर्थ या मंत्रात संपूर्ण ब्रह्मांडाची शक्ती सामावलेली आहे. स्वामींच्या या 14व्या चरणात आपण पाहिले की कशाप्रकारे त्यांनी स्वतःच्या विदेही अवस्थेची तयारी केली आणि भक्तांना चिरंतन सोबतीचे वचन दिले. अक्कलकोटचा तो वटवृक्ष आता एका महापुरुषाच्या साक्षीचा साक्षीदार बनणार होता. स्वामींनी जगाला हे शिकवले की मृत्यू हा अंत नसून ती एका नवीन आणि व्यापक प्रवासाची सुरुवात आहे. स्वामींच्या डोळ्यांतील ती करुणा आता विश्वाच्या कल्याणासाठी अधिकच विस्तारली होती आणि अक्कलकोटची माती आता साक्षात परब्रह्माच्या विलिनीकरणाची वाट पाहत होती. अक्कलकोटच्या त्या पावन भूमीवर अखेर तो काळ आला ज्याची कल्पना करूनच भक्तांचे हृदय थरथर कापते. चैत्र शुद्ध त्रयोदशीचा तो दिवस होता जेव्हा निसर्गसुद्धा स्तब्ध झाला होता. वटवृक्षाची पाने हलणे थांबले होते आणि पक्ष्यांचा किलबिलाट एकाएकी शांत झाला होता. स्वामी समर्थांनी आपली सर्व ऐहिक कार्य पूर्ण केली होती आणि आता ते आपल्या मूळ स्वरूपात विलीन होण्यासाठी सज्ज झाले होते. स्वामींनी अत्यंत शांतपणे आपल्या लाडक्या भक्तांकडे पाहिले ज्यांच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. स्वामींनी पुन्हा एकदा तो अभयमंत्र उच्चारला की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि त्यानंतर त्यांनी आपले डोळे मिटून घेतले. एका क्षणात अक्कलकोटच्या आसमंतात एक विलक्षण प्रकाश पसरला आणि स्वामींचे ते दिव्य रूप त्या प्रकाशात विलीन झाले. भक्तांनी जेव्हा पाहिले की स्वामी आता देहाने आपल्यात नाहीत तेव्हा संपूर्ण अक्कलकोटमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले. चोळप्पा, सुंदराबाई आणि हजारो भक्तांचा आक्रोश आकाशाला भिडला. पण त्याचवेळी प्रत्येकाच्या अंतरात्म्यातून एकच आवाज आला की आम्ही कुठेही गेलो नाही, आम्ही येथेच आहोत. स्वामींनी आपल्या देहाचा त्याग केला असला तरी त्यांचे अस्तित्व त्या वटवृक्षाच्या प्रत्येक पारंबीमध्ये, त्या मातीच्या प्रत्येक कणात आणि भक्तांच्या प्रत्येक श्वासात कायमचे स्थिरावले. स्वामींच्या समाधी सोहळ्याच्या वेळी असे म्हणतात की साक्षात इंद्रदेवसुद्धा पुष्पवृष्टी करण्यासाठी खाली उतरले होते. स्वामींचे ते प्राचीन मंदिर आता केवळ एक वास्तू राहिली नव्हती, तर ते साक्षात परब्रह्माचे निवासस्थान बनले होते. आजही जेव्हा एखादा भक्त संकटात सापडतो आणि अंतःकरणापासून स्वामींची हाक मारतो तेव्हा त्याला स्वामींच्या हाताचा स्पर्श जाणवतो आणि तो मंत्र कानात घुमतो जो त्याने पिढ्यानपिढ्या ऐकला आहे. स्वामींच्या या प्रकट कथेचा अंत हा केवळ देहाचा अंत होता, पण त्यांच्या कार्याचा आणि भक्तीचा अंत कधीच होऊ शकत नाही. अक्कलकोटच्या त्या वटवृक्षाखाली आजही स्वामींच्या पादुकांजवळ बसल्यावर मनाला जी शांती मिळते ती जगातील कोणत्याही वैभवात नाही. स्वामींनी आपल्या अवतारात हे सिद्ध केले की जो कोणी शरण येतो त्याचे रक्षण करणे हे ईश्वराचे कर्तव्य आहे. प्राचीन काळातील ती रीत आणि स्वामींची ती प्रीत आजही टिकून आहे. स्वामींनी जाताना दिलेला तो आशीर्वाद आजही कोट्यावधी घरांमध्ये दिवाहून तेवत आहे. स्वामींची ही अमृतवाणी ऐकताना ज्यांचे डोळे पाणावले असतील त्यांना स्वामींची प्रचिती नक्की येईल. ही कथा येथे संपत असली तरी स्वामींचा महिमा हा अनंत आहे. स्वामींच्या या 15व्या चरणात आपण अनुभवले की कशाप्रकारे त्यांनी आपल्या भक्तांना कायमचा आधार दिला आणि ते स्वतः अक्कलकोटचे चिरंतन स्वामी बनले. आजही जर तुम्ही अक्कलकोटच्या त्या पावनभूमीवर पाय ठेवलात तर तुम्हाला जाणवेल की स्वामी आजही तिथेच त्या वटवृक्षाखाली बसून आपल्या भक्तांची वाट पाहत आहेत आणि प्रत्येक येणाऱ्या भक्ताला तेच सांगत आहेत की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामींचे हे अजानुबाहू रूप आणि त्यांची ती करुणार्द्र दृष्टी सदैव आपल्यासोबत राहील. हीच या प्रकट कथेची पूर्णता आहे आणि हेच भक्तांचे सर्वात मोठे भाग्य आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.